काँग्रेस पक्ष देशामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करत असल्याचा घणाघात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला। तर काँग्रेसला देशाची प्रगती बघवत नसल्याची टीकाही त्यांनी केली। पंतप्रधान मोदींनी काँग्रेसनं सरकारवर केलेल्या टीकेला उत्तर देताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला। देश के नागरिकों पर युद्ध का कम से कम प्रभाव पड़े, इस समय कांग्रेस से उम्मीद थी कि वो एक जिम्मेदार राजनीतिक दल की भूमिका निभाए, लेकिन कांग्रेस देश हित के इस महत्वपूर्ण काम में भी फिर एक बार फेल हो गई। अमेरिकेसोबतच्या करारामुळे भारताचं नाक कापलं गेलं। पंतप्रधान मोदी देशासाठी नुकसानकारक आहेत। प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे। वागण्याने भारताचं पूर्णपणे नाक कापल्या गेलेलं आहे। भारताला कणा नाही अशीच एक प्रतिमा उभी करण्यात आलेली आहे, परंतु इथपर्यंतच ते थांबत नाही। यूएस बरोबर जे करारनामे झालेले आहेत त्या करारनाम्यामध्ये भारताचं नुकसान कसं होईल आणि भारताची सार्वभौम ही घाण कशी राहील, जे काही एस्टीन फाईलमध्ये इतर राजकीय नेत्यांच्या संदर्भातलं वर्णन करण्यात आलेलं आहे। मोदींच्या संदर्भात सुद्धा तसंच काही प्रकार घडलेला आहे का? पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका केल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील काँग्रेसवर हल्लाबोल केलाय। काँग्रेस लोकांमध्ये अफवा पसरवत असल्याचं त्यांनी म्हटलंय। देशामध्ये घरगुती गॅसचा तुटवडा नसल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। केंद्र सरकारने गॅस कंपन्यांनी सचिवांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, घरगुती गॅसचं कुठेही संकट नाही। जेवढे महिन्याला आपल्याला लागतात तेवढी डिलिव्हरी आपण दिलेली आहे। त्यामुळे कोणीही या ठिकाणी चिंता करण्याचं कारण नाही आहे, विनाकारण रांगा लावण्याचं कारण नाही आहे। ऑनलाईन बुकिंग होतं आहे, लोकांना वेळेत गॅस मिळण्याकरता पूर्ण गॅस आपल्याकडे उपलब्ध आहे। पण आपल्या देशात पॅनिक तयार करायचं ही जी काही काँग्रेसची बुद्धी आहे, ही बुद्धी देशाला विघातक आहे। गॅस टंचाईवरून काँग्रेस देशाची बदनामी करत असल्याचा आरोप करत तात्काळ बदनामी बंद करा असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय। तर काँग्रेस लोकांना जाणीवपूर्वक भडकवून रांगेत उभी करत असल्याचं देखील फडणवीसांनी म्हटलेलं आहे। काँग्रेसच्या नेत्यांनी जे पॅनिक तयार केलेलं आहे त्या पॅनिकमुळे हे चाललेलं आहे। मोठ्या प्रमाणात जाणीवपूर्वक लोकांमध्ये पॅनिक तयार करण्याचं षडयंत्र हे काँग्रेस पार्टीने केलेलं आहे। वारंवार देशाच्या सरकारने, मंत्रालयांनी, सचिवांनी हे सांगितलेलं आहे की घरगुती गॅस कुठेही तुटवडा आपल्याकडे नाही। ऑइल, पेट्रोल, डिझेल कुठेही तुटवडा आपल्याकडे नाही। पाहिजे तेवढं सगळं आपल्याकडे आहे। त्याचं कुठलंही रेशनिंग देखील करण्यात आलेलं नाही आहे। पण जाणीवपूर्वक लोकांना भडकवायचं आणि रांगा लावायच्या हे षडयंत्र। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।